नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आहे आपल्या गावातली देवाची जत्रा. सो बरेच वर्षानंतर आज आपल्याला जत्रा पाहायला मिळणार आहे. सो तुमचा हा नवीन ब्लॉग हा जत्रेचाच असणार आहे. सो मंडळी, बरेच वर्ष आम्ही पण मुंबईला असायचो, त्यामुळे आम्हाला जत्रेचा अनुभव घेता यायचा नाही. सो आज योगायोग आलेला आहे, तर विचार केला की सगळ्यांना हे सगळं दिसावं यासाठी हा नवीन ब्लॉग शूट करतो आहे. चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ स्टार्ट करतो. मंडळी, जेव्हा आम्ही लहान असायचो आणि जत्रेला जायचो तर गावातील आपल्या मंडळीची आपल्या घरचे नातेवाईक वगैरे असायचे ना, ते मंडळी आमच्या हातावरती 5 रुपये 10 रुपये ठेवायचे, जेणेकरून एक जत्रेची गोड आठवण आज आठवली. आणि सो आज योगच आला की जत्रेला जायचं. तर बघूया, आपल्याला अचानक भयानक कोणी दिले तर चांगली गोष्ट आहे, कारण की मंडळी त्यावेळेची मजा जी वेगळीच होती. मंडळी, जत्रा म्हटली तर आपल्या आजूबाजूच्या गावातील देखील माणसं ह्या जत्रेला येतात, कारण की सगळ्यांच्या गाठीभेटी होतात आणि आपले नातेवाईक वगैरे पाहायला मिळतात. सो आपल्या गावातील काही दुकानं असतात, बाहेरची दुकानं असतात आणि सुंदर प्रकारे देवाचं दर्शन होतं. आणि मंडळी, एक गमतीशीर गोष्ट म्हणजे अशी असते की जेणेकरून जर कोणी अचानकमध्ये कोणी मुंबईवाला दिसला की चल बाबा आईस्क्रीम खायला घेऊन जा, या वडापाव खायला घेऊन जा, ह्या अशा गमतीशीर गोष्टी ह्या जत्रेमध्ये घडत असतात. सो बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. चला तर मग जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा सांगतो की व्हिडिओ स्टार्ट करतो. तर मंडळी, आत्ता वाजलेले आहेत 10, बरोबर ना? आणि आम्ही आता जातो जत्रेला आणि मजबूत उन्हात. काय भाऊजी, किती वर्षांनी तरी पण जत्रेला? बऱ्याच वर्षांनी, म्हणजे भरपूर वर्ष झाली. मस्त योगायोग आहे ना की बरेच वर्षांनी आम्हाला जत्रेला जायला मिळते. पहिला मी लहानपणी सकाळी लवकर उठायचो नाही जत्रेसाठी, खास पैसे जमा करायला. कोण काय देतं आहे आणि कोण काय. चला तर बघूया अजून काय काय मजा करता येईल. पाहू, बरोबर ना? मग जत्रेलाच आमचं आहे, जत्रेला चाललेत आमचे साहेब. हे बघा, रस्त्याने चालत असताना अशी माणसं भेटली की जरा बरं वाटतं ना. आता आम्ही पोचलो आहे देवळाजवळ मंडळी. आता थोड्याच वेळात मंदिरात. मग काय बोलते भाऊजी, काय मजा यायची तुमच्या वेळेस? काय करायचं जत्रेसाठी? मजा तर खूप यायची. आता बघूया किती दुकानं आले. तेव्हा दुकानं भरलेली असायची पूर्ण. आता बघूया किती काय आलेत. जत्रेसाठी पैसे जमा करायचे की नाही? पैसे जमा म्हणजे काहीतरी इकडच्या बिया विकून असंच काहीतरी झोलझाल करून असं असायचं. पहिले असंच करायचे गमतीशीर. जेव्हा गावात राहायचे तेव्हा मंडळी सगळी मुलं ही असेच करायचे, काजू बिजू आणायचे आणि भैया यायचा ना, भैया नाही तर दापोलीत जायचं, काजूच्या बिया विकायच्या आणि जत्रेला संध्याकाळी पैसे जमा करून आणायचे. म्हणजे 500 रुपये म्हणजे तो माणूस मालक नाही. 500 व्हायचेच नाही. मग किती व्हायचे तरी पण अंदाजे? 100-150 रुपये, म्हणजे त्यावेळेचे 500-1000 रुपये. चला आता आपण मंदिराजवळ पोचलोय आणि थोडक्यात बघूया किती मजा येते. मंडळी, आता आपण आलेलो आहोत जत्रेला आणि हा आपला देवाचं मंदिर. सो आता दुकानावरून बघूया. पहिलं आपण जाऊन मंदिरात देवाचं दर्शन घेऊया. थोडक्यात बघा आजूबाजूचा परिसर. पहिल्या इकडे जंगल असायचं ना होजी, जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा इकडे एक जंगल असायचं. आणि आता बघा आत्ताचा परिसर बघा. आणि हा आपल्या देवाचा मंदिर. सर्व गोष्टी संपन्न होऊ द्या. मंडळी, आता आपलं देवाचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण थोडी जत्रा फिरूया. देवाचं दर्शन झालं ऑलरेडी. हां, नंबर तर होते पण लगेच नंबर आला. हे बघा, हे आपले भांजे कंपनी 2 स्मिथ
चला आता तुम्हाला थोडक्यात दुकानं दाखवते की जत्रेमध्ये किती दुकानं आलेले आहे. अण्णा वडापाव पाहिजे, वडापाव पाहिजे. चल खाऊया. किती जण आहेत बघा. चालेल. हां बघा चला मग चला चला. एक गिराक भेटला. आम्हाला आता तू बघ मान आलो. आम्हाला नको कंटाळलो एकच वडापाव. कंटाळून अर्धा असंच तर गेलं. मंडळी आता आम्ही जत्रा फिरतोय आणि हे आपले शेणे जाणता माणसं. तर अण्णा तुमच्या वेळेस जत्रा कशी असायची जरा थोडक्यात सांगा. आमच्या वेळेला अशी जत्रा होती हां. म्हणजे माणसाला चालायला जागा नव्हती. आणि आताच्या कंडिशनमध्ये आपले लॉकडाऊन पासून जो हे झालंय तिथून आता पुरा पब्लिक कमी झाला, दुकानं कमी झाली. नंतर आमच्या टायमाला अशी मजा वाटायची, खूप मजा यायची. मजा यायची ना. आणि मुंबईकडे आला की मुंबईकडे आले तर जाम अजून मजा येते. म्हणजे आता नवीन नवीन मध्ये पण जोरात झालंय. हां. आता होईल. तर मंडळी आपल्या कोकणातील नवीन नवीन असे यूट्यूबर मिळत असतात. तर आपले संतोष अण्णा जे संतोष पडेल ब्लॉग ना, हां यांच्या नावाने फेमस आहे आणि आपले गावचे पोलीस पाटील पण आहेत. आणि असंच कार्य करत राहा. तर तुम्ही आपल्या थोडक्यात देवाबद्दल काय सांगाल. देवीच्या अगदी या देवीचं वैशिष्ट्य आहे आपल्या ग्रामदैवताचं खूप म्हणजे महत्त्वाचं आहे. हिचं वैशिष्ट्य जागरण असतं हिचं गोकुलाष्टमीला आणि आपला गरब्याच्या वेळेस सप्ताहसुद्धा असतो आणि यात्रासुद्धा फार मोठी बसते. आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ही देवी शिमग्याच्या निमित्ताने जेव्हा खेळायला बाहेर पडते चारखोऱ्याच्या चौकडे तेव्हा एकच 24 तासच फक्त बाहेर पडते. आजूबाजूच्या एवढ्या दापोली तालुक्यात एक खास हिचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मला आणि नवसाला पावणारी देवी, हाकेला धावणारी नवसाला पावणारी ही सताई माता आहे जी प्रख्यात आहे आपल्या दापोली तालुक्यात आणि आपल्या या आजूबाजूच्या संपूर्ण या परिसरात. तर नक्कीच हे देवीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे देवीच्या यात्रेला आपण आवर्जून पुढच्या वर्षी मात्र उपस्थित राहायचं. आणि तर मंडळी अण्णा खूप मस्तपैकी ब्लॉग बनवतात. कारण की मी पण ब्लॉग बघतो पण सहसा आमच्या आता समोर ओळख झालेली आहे. कधीपासून भेटायचं मन होतं की आपण एकमेकाला भेटू, गावी आमच्या यायचे. पण आम्ही असं समोर यूट्यूबर म्हणून आम्ही कधी असं समोर ओळख दाखवली नाही. पण आता अचानकमध्ये ओळख झाली, खूप सुंदर वाटलं. आणि असेच आपण पुन्हा नवीन आपल्या कोकणातील काही ना काहीतरी नवीन ब्लॉग बनवत राहू आणि सगळ्या लोकांच्या समोर आपण दाखवत राहू. नक्कीच मित्रांनो दोघांच्याही चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ मात्र शेअर आणि कमेंट मात्र जरूर पाठवायचे. देवीच्या चरणाशी पुन्हा आपलं वंदन करूया. आणि तर मंडळी इकडे सगळे दुकान लागलेले आहेत आणि इकडे आम्ही काय बोलतो काय आलं खाऊ खा 10 रुपये फक्त. मग बघा जत्रेचे 10 रुपये खाऊ फक्त. खा, गाडी घे, काय खेळणी बिळणी हवी असेल ते मग घे. यांना विचार 10 रुपयात काय येतं पेपऱ्या. तर मंडळी ताईने आपल्याला 10 रुपये दिले जत्रेसाठी खास. आणि इकडे सुंदर प्रकारे असे दुकान लागलेले आहेत. मंडळी ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस असं म्हणजे पूर्ण एरिया असा स्पेस भरलेला असायचा. सो आता बघूया कोणते कोणते दुकानं आहेत. तर मंडळी इकडे आता सगळे खेळण्याचे दुकान लागलेत. काका किती रुपयापासून स्टार्ट आहे, किती रुपयापासून आहेत. 20 पासून 100 पर्यंत. बघा इकडे जे खेळणे लागलेले आहेत ते 20 रुपयापासून 100 रुपयापासून आहे, 100 रुपयापर्यंत आहेत. म्हणजे याच्यात काहीच येणार नाही. आणि सगळ्यात मेन गोष्ट आवडती गोष्ट म्हणजे ही मंडळी आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा हे मोबाईल घ्यायचो. हा कितीला आहे काका. 60 ला आहे, 50 ला आहे. अच्छा येतोय का आवाज, फोन लावतो तुम्हाला. कितीचा आहे मोबाईल. 50 रुपये. 60 आणि 50. 60 कुठला. 60ला कोणता आणि 50ला कोणता. 60 रुपयाचा 50 ला. अच्छा तर मंडळी बघा आवाज येत असेल तुम्हाला. चल छैया छैया छैया. हां तर लहानपणी मुलं ही जास्त घ्यायची. हां बंदूक घे, बंदूक. तर मंडळी ही नाही गन, ती दुसरी गन. आणि याच्यामध्ये जास्त करून आम्ही ह्या घ्यायचो, ह्यावाल्या. ह्या बघा ह्या कितीला आहे का. 60 रुपये. आता अच्छा आत्ता म्हणजे 50 ते 60 रुपयाला मिळतात. त्यावेळेस कितीला मिळतं ते आता माहीत नाही. हां मग मस्तपैकी. आणि अशा खूप वर्षानंतर जत्रेला ह्या अशा आवडीनिवडी मस्तपैकी मिळाल्या आहेत. आणि त्यानंतर आम्ही ही दुर्बीण पण घ्यायचो आणि संध्याकाळी खाली जाईपर्यंत बंदुकी तुटून जायच्या. इकडे कपड्यांचे दुकान आहेत आणि सो इकडे पण आता खेळणी. आता इकडे खेळणी बघूया काय काय आहेत. जुनी खेळणी काय बघायला मिळतात नाही. तर मंडळी इकडे सगळी खेळणी आहेत. आणि सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे ह्या बंदुकी. जेव्हा आम्ही लहान असायचो
त्या मंडळी ह्या घेऊन जायचो. ताई कशा आहेत? 100 रुपयाला. पण खाली जाईपर्यंत सगळे मनी गायब असायचे. कोणाकोणाला उडून कधी संपवायचं काहीच कळायचं नाही. तर मंडळी इकडे खेळण्याची दुकान आहेत. सो इकडे चप्पल आहेत. हे बघ ना, ह्या बंदूक आहे ना. हो या ह्या बंदूक घ्यायचं ना. आता बंदूक पाहिजे मला. बंदूक पाहिजे. हो बंदूक पाहिजे मला. घेऊनच द्या, नाही तर मी हे आमच्या आत्या. तर मंडळी बघा इकडे सुंदर प्रकारे लागलेत दुकानं. आणि सो खूप मजा येते. खूप वर्षानंतर जत्रा पाहायला मिळाली. आता आत्याने खरंच मनावर घेतले. पाखरू नको, कोंबड्या नको या. ही बंदूक पाहिजे आम्हाला. ही बघा ही नका नका काढू काढू. ही बघा ही बंदूक. हा. तर मंडळी इकडे आहेत फुग्यांचं दुकान. कसे आहेत? 50 रुपयाला फुगे. बघा मंडळी ह्या काय आहे बघा. हे आमची गँग बघा. वाजवा रे वाजवा. तुझे फुगे दाखव, फुगे दाखव, तुझे फुगे. फुगे दे काढ. अरे फुगे काढ. अरे करे फुग फुग. ते तोंडाला नाही लावायचं आहे. हा. तर मंडळी खास मुंबईवरून माणसाला आलेले आहेत. मुंबईवरून त्याला ते तरी दाखव ना. हा बघा मुंबईवरून समीर शेठ जत्रेला. किती पैसे घेऊन आलात? किती पैसे घेऊन आलात? हा पलकोटा पळतोय. पैसे किती घेऊन आलास? जत्रेला जायचं ना मेल्या. मग लास्ट आहे बघा. तर मंडळी आपली छोटीशी फॅमिली भेटले. छोटी बाय आणि आली सेल्फी काढायला. आपण काही एवढे मोठे नाही आहेत. पण चला कसं वाटलं मग? मला खूप छान तुझे ब्लॉग्स वाटतात. आता मग आपण ब्लॉग बघणार ना. म्हणजे काय, तू अपलोड लवकर कर पण. नक्की आता गेल्यानंतर मुंबईला नक्की करणार. हा थँक्यू. हात जोडून बसले. भाऊजी पैसे द्या. जत्रेला पैसे द्या. पैसे द्या कुठं तुम्ही आज घातलं ना तिच्या तुझ्यासाठी. आहेत ना. दाखवू की नको? दाखवू की नको? हा खाऊ खायला काय ते चणे येतील. हा भाऊजीने काय दिलं? सोन्याचे 2 नाणे दिले आता. ना पैसे द्या जत्रेचे. जत्रेचे पैसे. जत्रेचे पैसे द्या. पैसे काढतो ना. हा थांबा पैसे काढतो आता. किती सगळं हे करते. जत्रेचे पैसे द्या लवकर. निघतात की नाही? एवढी लहान मोठी नोट द्या. मोठी नोट पाहिजे. हे नको आम्हाला. सगळे वाटप बघा. वाटप बघा किती जण आहेत वाटायला. किती पाहिजे? अजून दाखवा. अजून दाखवा किती आहेत. एवढं आहे. कोणती घेऊ? ही वेळ बस झाली आपल्याला. एवढी ही बस झाली. आणलेस दे. अजून 10 रुपये. हे अण्णांचे 10 रुपये. काय जाते की जत्रेचा पैसे मिळाले. भाऊजी कुठं होतात मागापासून? पैसे द्या. जत्रेचे पैसे काढा. जत्रेला पैसे. जत्रेचे पैसे पाहिजेत. एवढं नको. एवढं नको. पैसे एवढं नको. ते आतली नोट. ही 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 नोट. हा. बस अजून आपल्या जत्रेचे पैसे मिळाले. आता कुठं आहे? मी अरे काय घेतलास? फुगा घेतला. आणि काय घेतला? वडापाव खाल्लास? आईस्क्रीम? लस्सी. इकडे सगळं लेडीज मटेरियल्स ना ताई. सगळं इकडे लागलेलं आहे. आणि काय घेतलंस की नाही इकडे? हे बघा. विचार ना कसे आहे हे? 30 रुपये. बावली 30 रुपये. आणि ते सगळं लेडीज मटेरियल आहे जे आपल्याला लागतं लेडीजसाठी ना. तू काय घेतेस? घेते. घे लवकर काहीतरी. छोटे छोटे पाऊस. हां 50 पैसे 2 रुपये चिल्लर ठेवायला कामाला येतील मस्तपैकी. तर मंडळी इकडे बघा. ज्यावेळेस गावी असो त्यावेळेस असे लॉकेट गळ्यामध्ये घालायचं. कसे का? हे एक डबल लॉकेट वाले 60 रुपयाला आहेत. हां हे 40 वाले आहेत. हां हे 30 वाले आहेत. हे 10 रुपये वाले आहेत. ओके. आणि हे 20-20 रुपये वाले आहेत सर्व. ज्यावेळेस आम्ही असायचो शाळेमध्ये असायचो ना तेव्हा आम्हाला वेगळाच छंद ना अशा गोष्टीचा. आणि हे जो सीडी आहेत सर्व हां हे सर्व सेल लावले 100 रुपये. ओके. कुठलं पण घ्या 100 रुपये. आणि हे हे 20 रुपये. डोरेमॉन. 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 हे लेझर लाईट हो
लेझर लाईट. हा येतो का? नको आता मोठे झालो. आता आम्ही लग्न करत आलो. 2 दिवसात लग्नाला उभं राहायचंय. बघा मंडळी अशी जत्रा असते. पंप पण आहेत. ओके सायकलचे पंप पण आहेत. पहिले शोधायला लागायचे सायकलचे पंप म्हणून. तर मंडळी असं पुढे येऊया. असल्यामुळे आहे ना सायकलचं आणि किंवा बाईक वगैरे पंक्चर झाली तर ते कामाला येतं. आणि पुन्हा आता पब्लिक पण मुलं पण आता शाळेत मुंबईला जायला लागले जास्त करून. तर सायकल पण कमी झालं जसं म्हणायला गेलं तर. सो मंडळी आता पुढे इकडे पण खेळण्याचं दुकान आहे ह्या काकांचा. काका कुठून आलात तुम्ही? मंडणगड. अरे वा एवढं लांब. किती वर्षापासून जत्रा करता? इथे किमान मी 10-12 वर्ष येतोय. आपल्या देवाच्या. हां मस्त. चला मग इकडे बघा मंडळी पुढे भांड्यांची दुकानं आहेत. ह्या काकी बघा. काकी तुम्ही कुठून आलात? मंडणगड सगळे. अच्छा किती दिवस? अच्छा 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 अच्छा. सो मंडळी जास्त करून इकडे खेळण्याची दुकानं जास्त आहेत आणि आपल्या घरी ज्या लागतात त्या वस्तू सगळ्या इकडे ठेवलेल्या आहेत. आणि खूप वर्षानंतर असं बघायला मिळालं जरा मस्त वाटलं. हे पहिलं उन्हातून थंड व्हायला गॉगल घेतेस काय? कुठे आणणारच घालून आता? लग्नाला. हो काय? हां तर मंडळी लहानपणी एक कॅशव वाजवून मागायची. काय कसे होते कॅशव? आम्ही थांबलेलो किती टाइम? 200 रुपयाला कॅशव आहे मंडळी. बघा जत्रेला आलेत. अण्णा पैसे द्या जत्रेचे 10 रुपये द्या. मग व्हिडिओमध्ये पाहिजे तर अण्णा 10 रुपये. हां 20 रुपये. हे अण्णाने 20 रुपये दिले. काय खाऊ? काय येईल 20 रुपयात? तुम्हाला खायला पण काय येईल याच्यामध्ये 20 रुपयामध्ये पहिलं ते सांगा. आईस्क्रीम 40 रुपये घ्या. 40 रुपये घ्या. तर अण्णाने आपल्या एवढेच देणार आहे मी. अण्णाने आपल्या 20 रुपये दिले. वडापाव खायला जाऊ ना? हां ठीक आहे बाय. आता इकडे समोर मिठाईचे दुकान लागले. प्रसाद आहे देवाचा. आणि हे समोरचं स्टॉल दिसतंय ना ते ह्या काकांचं स्टॉल आहे. काका हे तुमचं स्टॉल आहे ना समोरचं? बघा किती वर्षापासून तुम्ही जत्रा करता आपली? ही साधारण 5 वर्ष करतोय. तुमचा अनुभव काय आहे जत्रेबद्दल? अनुभव पब्लिक चांगला आहे. रिस्पॉन्सिबिलिटी आहे ओके. धंद्याला. ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस इथून जायला जागा नसायची. आता थोडक्या प्रमाणात सगळेजण मुंबईला जा गेले. मग त्यामुळे आता पब्लिक एवढी येत नाही. आमचं योगा चांगलं आहे की आम्ही पण आता लग्न आहे म्हणून याच कारणाने आम्ही आज जत्रा बघतोय. सो खूप बरं वाटलं. आणि अशी जत्रा आता पुढच्या 5 वर्षामध्ये आहे ना तुम्ही खालतून रस्ता करा ताडीमधनं वर यायला. हां नक्की नक्की. तर मंडळी आपण काकांच्या स्टॉलवर जाऊया मिठाई घ्यायला. तर मंडळी इकडे हे बघा यांची गँग बघा. बरंच चालू आहे. आणि इकडे काकीने प्रसादीचा स्टॉल लावलेला आहे. काकी कसं आहे किलो पाव किलो? 60 रुपये पाव किलो. काय काय? तर मंडळी हा आहे खाजा. जास्त करून तळ कोकणामध्ये ह्याला जास्त बेस्ट डिमांड असते खाजाला. सो मंडळी आपण आपल्या गावामध्ये कोणी पण जत्रा असेल तर आपल्या इतर पाहुण्यांसाठी असा प्रसाद घेतात. तो आपण प्रसाद घेतलेला आहे. आईस्क्रीमची गाडी आणि सगळेजण इकडे आईस्क्रीम खायला आलेत. आणि आता पुढे पुढे जाऊया मार्केटमध्ये. यांची गँग येते पूर्ण. गोंगाट निस्ता गोंगाट. सतीश दादा मुंबईवरून खास जत्रेला आलायस. पाण्यावरती होतो आता फालुदा खातोय. जेवलो पण नाही. तर आपल्याला फालुदा भेटलेला असा मस्तपैकी. तरी बाय गाडी घेऊन बसले. आणि ही आपली सगळी गावची गँग. कशाला आलात रे तुम्ही नक्की? काय करताय? गाडी टाकतात गाडी. बाय कितीला? हा मध्ये त्याला तो बघ खेळतो दादा. एक गाडा माझा. बघूया किती नंबर लागतोय तो. बस असं टाकू. बघूया आता काय लग दाखवतोय. हा दिसतंय काय रे बरोबर? अरे रे रे वर्षाला
पकड 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 पकड. हा आता मी जातो ना लक लावायला. बघूया पैसे दिले ना. डोळे बंद करा पहिले. नक्की ना. अशी सगळी उतरंड आहे रे. अशी टाकूया रे. 100 चला. बघा मंडळी यासे आणि बघा मी 50 रुपये जिंकलोय बघा. गावची गँग भेटले. समीर काय रे ह्या काय घेतलं नक्की? किती रुपये घेतले? 50 रुपये. तुला व्हिडिओ मध्ये घेतोय आता मी बघ. आणि हा बघा टेक्निक दाखवते कसा पकडायचा. वड 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 असा विदाउट हात वड. विदाउट हात वड कर. जत्रेमध्ये जमा केलेले पैसे बघा एवढे. आता वडापाव खायला जाऊया. चला आता आम्ही वडापाव खायला जातो. मधले पैसे जमा केलेले बघ. दे ना मला दे ना. नाही नाही वडापाव वडापाव नाही ग बाय. मी वडापाव खाते. वडापाव खायला जाते आम्ही आता. नाही ताई वडापाव खायला जाऊया ना. मला पाहिजे. नाचू किती कंबरला चकली. हे बघा आमची हे बघा गावचे वडापाव आणि याच्यामध्ये फ्री मिरची मिळते. बाबूस कसा वाटतं वडापाव? एकदम मजा येते ना गावचा वडापाव खायला गरम गरम. आणि मंडळी इकडे जत्रा चालू आहे बघा.
मंडळी, तुम्ही जत्रेमधली धमाल तर पाहिलीच, तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की आवर्जून कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तवसर टाटा.